स्वातंत्र्यानंतर 75 वर्षात शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळं एक दाबलेली वाफ आता बाहेर आलेली आहे. अशा अवस्थेमध्ये निसर्गाचा कोप, सरकारची चुकीची धोरणं हीच गोष्ट त्याला कारणीभूत आहे. एखादा पक्ष, एखादा सरकार त्याला जबाबदार आहे असं नाही, तर गेल्या 75 वर्षात सातत्याने ज्या चुका झाल्या, त्या चुकांची आता खऱ्या अर्थाने परतफेड करण्याची वेळ सरकारवर आलेली आहे. आता ह्या वेळेला महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती असं शेतकऱ्यांमध्ये एक संतापाची लाट उसळलेली आहे. गेल्या 6 महिन्यापासून निसर्गाने एवढा कोप केलेला आहे, की शेतकऱ्यांचं उभं पीक नष्ट झालेलं आहे, आडवं झालेलं आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आज कोणीही आलेलं नाही समोर. त्यामुळे शेतकरी संतप्त आहे आणि संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मैदानात उतरून आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केलेली आहे. कालच कुणबी सेनेची महाराष्ट्रव्यापी अशी आमची एक बैठक झाली. आपत्कालीन बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आम्हाला जर न्याय मिळाला नाही, आत्ता चाललेल्या आंदोलनाकडे आम्ही अतिशय सकारात्मक पद्धतीने पाहतो आहोत. सरकारने चांगला निर्णय केला पाहिजे. कर्जमुक्तीच्या बाबतीमध्ये सरकारने तर सतर्क राहायला पाहिजे. कारण अनेक वेळेला अशा पद्धतीच्या घोषणा झाल्या, परंतु शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सरकारने वारंवार केलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात कार्यवाही झालेली नाही. कोकणात भात उत्पादन हा एकच व्यवसाय आहे. तो व्यवसाय पूर्णपणे संपुष्टात आलेला आहे. कोकणातली सगळी जमीन धनिकांच्या ताब्यात चाललेली आहे. याची चीड शेतकऱ्यांमध्ये आहे आणि त्यामुळे ती चीड जी आहे, ती चीड कुठल्याही क्षणी मैदानात उतरू शकते. आजच्या आंदोलनाकडे आम्ही लक्ष देऊन आहोत. जर नीट न्याय मिळाला नाही, संपूर्ण कर्जमुक्ती जाहीर जर झाली नाही आणि नुकसान भरपाई जर योग्य पद्धतीने मिळाली नाही, तर कुठल्याही क्षणी कुणबी सेना महाराष्ट्रभर या आंदोलनामध्ये उडी घेईल, असाच इशारा आम्ही या पोस्टद्वारे देतो.